नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्यातील विविध देवी मंदिरात आज होती भाविकांची गर्दी. बागेतील मंदिरात भाविकांसोबत आरसीचा भक्ती संवाद. कचरा घंटा गाडीचे दर 66% वाढले तरी नेत्यांची मात्र चुप्पी का? राजकीय पक्षांची जनतेसोबतची नाळ तुटली तर नाही ना? वरडी मटक्यांच्या प्रामाणिक धंद्यात पहिल्यांदाच आली खोट. पातुरात जुगाराच्या पैशावरून 2 गटात तुफान राडा. गर्भा उत्सवात नवनीत राणा आणि सौम्या शर्मांनी टाकल्या एकत्र स्टेप्स. अमरावती परंपरा ग्रुपचा अंबा महाकुंभ महोत्सव सुरू. आता सविस्तर बातम्या. अकोल्यामध्ये बागेतील देवी म्हणून ओळखले जाणारे मंदिर म्हणजे शहराचे मातृदैवत असलेली अंबिका माता. हे मंदिर राजराजेश्वर मंदिरासोबत अकोल्याचे ग्रामदैवत म्हणूनही ओळखले जाते. या देवीला अंबिका माता, रिझर्व्ह माता आणि बागेतील देवी अशा विविध नावांनी ओळखले जाते. भक्त या देवीला नवसाला पावणारी देवी मानतात आणि त्यामुळे येथे नेहमीच भक्तांची मोठी गर्दी दिसते. विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे भक्तिमय वातावरण असते. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी साधला भाविकांशी संवाद. घटस्थापना माळ दुसरी, आज मंगळवार. आपण आहो बागातली देवी अंबिका माता मंदिरात. अशाच भक्तिमय वातावरणात थोड्याशा भक्तिमय भक्तांच्या भावना जाणून घेऊया आणि बघूया या 9 दिवसाच्या उपवासाचे महत्त्व नेमकं काय आहे. ज्या माता भगिनी 9 दिवस अखंड उपवास करतात, पायी चप्पल सुद्धा घालत नाहीत, असा कडक त्यांचा उपवास राहतो. थोडा आराधना कशी आहे त्यांची, थोडी भक्ती त्यांची कशी आहे जाणून घेऊया. 9 दिवसाचे 9 उपवास, हे उपवास करताना तुम्हाला कुठले बदल याच्यामध्ये जाणवतात का स्वतःमध्ये? वाटते आणि माझ्यानं तसं एकही दिवस उपाशी राहावला नाही जात. 9 दिवस मी एकच टाइम जेवण करून उपास करते. हो, हट माझ्या मोठ्या जाऊबाईकडे असते. छान मांडणी करतात, खूप छान. इथे अंबादेवीकडे येऊन तुम्हाला काय जाणवतं, काय समाधान वाटतं? आशीर्वाद आहे देवीचा, त्यांच्या आशीर्वादानंच माझं सर्व चांगलं झालं. हो, भरभराटी दिली त्यांनी मला. माझ्या मिस्टरांना म्हणजे खूप हे झालं होतं, त्यातून आम्हाला वर आणलं. 3 मुलींना माझ्या खूप आशीर्वाद आहे. 2 मुली इंजिनियर झाल्या. परिस्थिती नसताना त्याच्यातून समोर गेलो. हेच सांगा ना, आईचा खूप आशीर्वाद आहे. ताईंचा खूप सुंदर अनुभव ताईंनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. हालाकीच्या परिस्थितीतून त्या समोर आलेल्या आहेत आणि दर्शकांना त्या हे सांगू इच्छितात की एकदा तरी अवश्य दर्शनाला या आणि देवीची आराधना करा. बहुत अच्छा, प्रसन्न एकदम. ये 9 दिन कुछ हटके ही रहते हैं मेरे लिए. मतलब ऐसा लगता है कि बस ऐसे ही दिन रहने चाहिए. बहुत प्रसन्न, बहुत अच्छा, पॉजिटिविटी बहुत अच्छी. बहुत मुझे तो बहुत ही अच्छा मतलब महसूस होता है. देवी माता एकदम जागरूक रहती है और बस ऐसा लगता है यहाँ आए और बैठे रहे बस. आगे वाले पीढ़ी को तो मैं यही बोलूँगी कि जो अपनी प्रथा है, अपने जो संस्कार है, अपने जो मतलब धर्म है, बस जैसे ये नवरात्रि आते हैं, गणेश उत्सव आते हैं, तो ये जैसा नई पीढ़ी को हर इंसान ने समझाना चाहिए कि ये चलते रहना चाहिए. परंपरा ऐसे ही चलते रहना चाहिए. मैं तो अपने बच्चों को यही सिखाती हूँ, बताती हूँ. जैसा मैं करती हूँ वैसा ही मेरे बच्चे भी करते हैं, दोनों भी. मतलब उनको भी इंटरेस्ट है अपने पूजा पाठ में. असं काही वाटतच नाही की उपास करतोय आपण. असं दिवसभर असं एकदम हे वाटतं, हां, फ्रेश वाटतं. असं म्हणजे दिवसभर आपण निरंकारही राहिलं तरी असं वाटतं की आपण खूप एनर्जी येते. तेव्हाचं म्हणजे असं खूप हे वाटतं, प्रसन्न वाटतं. 9 दिवसाचे उपास राहतात. देवीला फक्त आमच्या मुलांना चांगलं ठेव, पुढं जा, चांगला आशीर्वाद दे. त्या हिशोबानं आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. बस पाहिजे की बा आपल्यानंतर आमचे मुलं बी असं हे करायला पाहिजे ना, त्यांनी बी पुढचं असं करायला पाहिजे. कचरा घंटा गाडीच्या दरात तब्बल 66% वाढ महापालिकेने केली आहे.
ही दरवाढ झाल्यानंतर याविषयी राजकीय पक्षांच्या नेत्यांची चुप्पी ही चर्चेचा विषय बनला आहे. भाजप, काँग्रेस, वंचित, शिवसेना या नेत्यांनी मूग गिळले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोलेकरांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अकोल्यात महापालिका कर देते पण लोकांना सुविधा देत नाही. कचरा घंटा गाडीसाठी अकोलेकर आतापर्यंत दर महिन्याला 30 रुपये अर्थात वर्षाला 360 रुपये देत होते. घरगुती कचऱ्यांसाठी हा दर होता, पण आता व्यावसायिक दुकाने, प्रतिष्ठाने यांचे दर वार्षिक 1200 ते 2400 रुपये झाले असताना राजकीय पक्षांची चुप्पी पाहता अकोलेकर संतप्त झाले आहे. नागपूरच्या कंपनीला तो ठेका देण्यात आला आणि आता ज्या आपण घंटागाडीला आधी 30 रुपये देत होतो आता ते 50 होत आहेत. बरोबर. अदर दुकानांना, व्यवसायदारांना, मेडिसिनवाल्यांना, दवाखान्यांना सगळा खर्च हा वाढतोय. अकोलेकर महानगरपालिकेला कर देत असतानाही आता ही परत ही त्यांची जी ही वसुली करतायत हे कितपत योग्य आहे? साफसफाई ठीक असली तर ठीक आहे, नशीन होत तर मग काही कामाची गोष्ट नाही, असं माझं म्हणणं आहे. साफसफाई एकदा चांगली झाली तर आपल्याला काय 50 लागले तर चालतात ना, पैशाची काही गरज नाही आहे. सफाई पाहिजे, चांगली राहिली तर बढिया राहायचे, अकोला स्वच्छ दिसते. अगर असं राहिलं कुडा कचरा तर मग काय मजा आहे, त्याच्यात काही मजा नाही. पैसे देऊनही मग काम झालं नाही तर मग ही चुकीची गोष्ट आहे वसुली करणं, चुकीची गोष्ट आहे वसुली करणं जास्तीची. आणि काय सत्ता तुमच्या हातात आली म्हणजे तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करता असं आमचंही म्हणणं आहे. आता हा सरासर सत्तेचा दुरुपयोग कारण लोकांना कोणती गोष्टी लादवणं ते जाणून लादवण्यासारखं आहे. कारण घंटागाडी होती, लोक 30 रुपये देत होते, हां त्यांना ते दुखवत होतं. पण आता हे 30 रुपये वेगळे आणि करही लादणं, पाण्याचा कर आणि साफसफाईचा कर असल्यावर सुद्धा जर तुम्हाला जर जास्तीचे पैसे तर तुम्ही लादत असेल तेव्हा, कारण जास्तीत जास्त वसूल होणार आहे नाही की. कारण हे हुकुमशाही चालू आहे सध्या, हुकुमशाही चालू आहे ना. आम्ही करू ते बोलू दिशा तर तुम्ही काही करा पण जनतेला वेटीत पकडा, जनता त्रस्त कशी होईल हा त्यांचा भाग आहे चालू सध्या. जास्त तसं म्हणलं तर 15 दिवसामध्ये येऊन बी नाही आले ते कचरा उचलायला. आम्ही खूप कचरा बाहेर टाकून देतो घरचं. आम्ही मागं असतं 12 ज्योतिर्लिंग मंदिरच्या मागं घर आहे, 30 रुपये महिना घेते ते, लेकिन ते येत बी नाही बरोबर टायमावर. मला तर वाटत नाही कोणी देणार म्हणून सैनी. त्यांच्या का बरोबर टायमावर ते देईन लगेच, त्यांच्या बरोबर कचरा घेऊन जातात ते घरून ते देऊ शकते. तसं आम्हाला तकलीफ आहे तर आम्ही ते देऊ नाही शकत. महापालिकेची वसुली अशी चालू आहे मॅडम, सुरळीत नाही. तसं 10 रुपये पर पावती होती, आता 20 केली, 25 केली, 30 केली, आता 50 होणार आहे. तर सामान्य माणसं पहिलेच परेशान आहे. सामान्य माणसं एवढं परेशान आहेत की अधिक नाही. आता त्याच्यात अधिक परेशानी होऊन राहिली. म्हणजे 1500 रुपये महिना, 400 रुपये महिना, कुठं 1500, कुठं खूप भारी जाते. स्वच्छताच नाही ना. आता इथं समोर आता जवाहरनगर पोलीस चौकीच्या बाजूला एक बाथरूम आहे, तिथं 6-6 महिने काही होतच नाही. पण ते बाथरूम न साफसफाई नाही, तिथं काहीच नाही, तर कसं काय स्वच्छता नाहीच आहे ना. आपण शिल्लक द्यायचं कामच नाही, जे आहे तेच घ्यायचे. शिल्लक काही कामच नाही ना. आपण स्वतःच कचरा हे करतो, स्वतः हे टाकतो, शिल्लक द्यायचं कामच नाही. आता महानगरपालिकेचं कामच इतकं ढिसाळ झालेलं आहे की सर्व जनता महापालिकेच्या नजरेवर म्हणजे विश्वास ठेवून जे मतदान करते आणि नगरसेवक जे काही आहेत ते नुसतं फक्त निवडणूक आली तेव्हाच आश्वासन देते आणि सर्व हा जो काही पैसा लोकवाटा जो जमा करत आहे आपल्या नागरिकाकडून त्याचा भूर्दंड जनतेला सहन करत आहे आणि हे यांचे खोटे बिलं काढून मजा करत आहे. वसुली कसं आहे, लोकवाटा आता जनतेवर भूर्दंड नको हा सगळ्या जनतेचा असा एक हे आहे. वसुली करतच नाही, पैसे द्यायला परवडतच नाही त्यांना. कारण काय साफसफाई कचरा उचलतात 25चे 50 झाल्या, आम्ही 100 रुपये देतो तरी ते वेळेवर येत नाहीत. कधी त्यांना कचरा संकलनासाठी पैसे, अतिरिक्त पैसे द्यायचे की नाही द्यायचे? नाही द्यायचे काम नाही. तसं पाहिलं तर द्यायलाच नको आहेत ना. नाही आता आम्ही तर रेंटने राहतो ना, सर्व देतात तर आपण देतो. इथली जी परिस्थिती आमच्या एरियातली जर पाहिली तर अशी परिस्थिती आहे खरंच की जर हा कचरा जो बाहेर पडतो आहे त्याच्यामुळेच नगरपालिकेतनी पूर्ण जो हा विषय येतो की बा कचरा बाहेर पडतो त्याच्यामुळे घाण होतो. घाणामुळे या परिसरात जेवढी बी राहणार आहेत ते याप्रमाणे जास्तीत जास्त रुग्णालय आहे की हा कचरा इथं राहू नये. कारण या अति आठवड्यातून म्हणजे एवढा भयानक कचरा जमा होतो की आम्ही स्वतः त्रस्त आहोत. इथं मी स्वतः प्रॉपर आनंद डेअरीचा एक मालक संचालक आहे
या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की बा इथला जो कचरा खरोखर हा हटवला गेला पाहिजे. आणि ज्यावेळेस टॅक्स वसुली आम्हाला मागतात त्यावेळेस आम्हाला हे दुःख होते की हे स्वतःही फोन केल्यानंतर नगरसेवक सुद्धा इकडून चक्कर मारत नाही आणि पाहत नाही. पण हे घाण नसली पाहिजे हे आमची हार्दिक इच्छा आहे. नाही त्याने मागेलच पाहिजे ना. आम्ही तर नेहमी वारंवार बोलतो याच्याविषयी किंवा आम्हाला त्याने मागू नये की जर कचरा हा जर तुम्ही उचलत नसाल तर त्यांना आम्हाला कर मागूच नाही, टॅक्स मागूच नाही त्यांना आम्हाला. पातूर शहरात अवैध वर्ली मटका जुगाराच्या पैशावरून 2 गटात रात्री उशिरा तुफान राडा झाला. या रक्तरंजित संघर्षात चाकू आणि लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला, ज्यात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीपासून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास जुगारच्या पैशांवरून 2 गटांमध्ये वाद सुरू झाला. एका व्यक्तीला 20,000 रुपयांचा मटका लागला होता, मात्र त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने हा वाद विकोपाला गेला. या वादामुळे जमदार प्लॉटमधील सय्यद युनुस, सय्यद आशिफ, आझम अली, शेख शाहरुख शेख बिस्मिल्ला आणि शेख सलमान शेख बिस्मिल्ला हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहरातील नागरिकांनी अवैध जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या व्यवसायाला काही आजी माजी लोकप्रतिनिधींचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. या घटनेनंतर शेख शाहरुख शेख बिस्मिल्ला आणि सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून 2 गटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास ठाणेदार धोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बंडू मेश्राम आणि उपनिरीक्षक तडसे करत आहेत. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अकोला येथून राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही बोलवण्यात आली होती. पातूर नगर परिषद कार्यालयातील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व प्रशासक यांचे कक्ष गोदामात रूपांतरित झालेले आहे. शहराच्या विकासाचे निर्णय घेणाऱ्या या कक्षात शिस्त व्यवस्थेऐवजी तुटके सामान, बिनकामाच्या वस्तू आणि धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसते. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांच्या टॅक्स वसुलीतून लाखो रुपये खर्चून विकत घेतलेल्या अनेक वस्तूही या कक्षामध्ये धूळ खात आहेत. नागरिकांच्या पैशांचा असा बेजबाबदारपणा प्रशासनातील निष्क्रियतेचे मोठे उदाहरण ठरत आहे. सर्वात संतापजनक म्हणजे या कक्षांमध्ये असलेले महापुरुषांचे फोटो नीट लावण्याऐवजी बेजबाबदारपणे लटकवण्यात आले आहे. काही छायाचित्रे धुळखात एका जुन्या कपाटावर ठेवलेले व लटकवलेल्या अवस्थेत आहे. अनेक पुरुषांचे फोटो गायब आहेत. हे दृश्य पाहून नागरिकांनी महापुरुषांचा अपमान झाल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे शहरात चर्चा आहे की नगरपालिकेचे नागरिकांच्या कामकाजावर लक्ष नसून फक्त जे देतील दाम त्याला भेटेल काम अशी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. ज्या कक्षातून शहराचे नेतृत्व व्हायला हवे तिथे धूळ, बिनकामाचे सामान आणि महापुरुषांचा अपमान होत असेल तर शहराचा विकास तरी कसा होणार? गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांच्या छायाचित्रांचा सन्मान राखला जावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. शहरातील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे बसलेली असतात. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यताही वाढते. ही समस्या केवळ शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील रस्त्यावरही दिसून येते. याला आळा घालण्यासाठी महापालिका यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे. जनावरे रस्त्यांच्या मधोमध किंवा कडेला बसतात, ज्यामुळे वाहन चालकांना आपली दिशा बदलावी लागते आणि किंवा अचानक थांबावे लागते. रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर होते, कारण रात्रीच्या अंधारामुळे जनावरे दिसत नाहीत
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी आणि त्यांना गोशाळेत ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केलेली नाही। यामुळे नागरिक आणि वाहन चालक यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे। प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो। मोकाट जनावरांमुळे अनेकदा गंभीर दुखापती होतात तर काहींच्या जीवावर बेतते। उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ही समस्या निश्चितपणे सुटू शकते, परंतु प्रशासनाने यावेळी लक्ष दिले नाही तर भविष्यात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते। अकोला शहरात वाहनातील बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीतील 2 जणांना अटक करण्यात सिव्हिल लाईन पोलिसांना यश आले आहे। शहरात सातत्याने गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडीच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या 2 तरुणांना अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी शेख शाकीर, शेख अजाज आणि अल्जासिम मोहम्मद शफी यांना अटक केली आहे। या दोघांनी अकोला शहरातील अनेक भागात वाहनातील बॅटऱ्या चोरल्या होत्या। या चोरट्यांचे चोरी करतानाचे सीसीटीव्ही देखील समोर आले होते। त्याच आधारावर पोलिसांनी या दोघांना अखेर अटक केली। त्यांच्याकडून चोरलेल्या 16 चोरीच्या बॅटऱ्या जप्त केल्या। नवरात्र उत्सवानिमित्त शेगाव बायपास रोडवरील माता अन्नपूर्णा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। भक्त शिरोमणी स्वर्गीय नंदकिशोरजी उत्तमरावजी पाटील आणि श्रीमती शोभाताई पाटील यांनी स्थापना केलेल्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही सुख, समृद्धी आणि भक्ती कल्याणाच्या भावनेने उत्सव साजरा होत आहे। बुधवार 24 सप्टेंबर रोजी माता राणीला 56 भोग दर्शन तसेच मंदिर स्थापना दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। माता राणीच्या स्थापना दिनानिमित्त महायज्ञ आणि नगरभोजचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी परमसेवा अधिकारी अन्नपूर्णेश पाटील आणि सौ रीनाताई पाटील यांनी अन्नपूर्णा मातेचे पूजन करून श्रीदेवी भागवत पुराणासह प्रारंभ केला। यावेळी श्री विठ्ठल पाटील आणि अश्विनीताई पाटील यांनी माता अन्नपूर्णा मातेला नैवेद्य अर्पण करून पूजा केली। श्रीमती शोभाताई नंदकिशोर पाटील यांनी सर्वप्रथम स्वर्गीय नंदकिशोरजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून देवी भागवत पुराणाचे पूजन केले। याप्रसंगी हरिभक्त पारायण मंडळ अशोक साखडकर गुरुजी यांचा वैदिक सत्कार करण्यात आला। पाटील परिवाराने कन्या पूजनात सहभाग घेऊन देवी प्रसादाचे वाटप केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी मुख्य पुजारी पंडित प्रकाश निंबाडकर महाराज, भोजनशाळा प्रबंधक मोहन पाटील, रजनीकांत जडाजी, राम तिवारी, प्रद्युम्न गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे नियोजन रामदासजी पोहरे आणि दीपक धूड पाटील यांनी केले। पाटील परिवाराच्या वतीने श्रीमती शोभाताई नंदकिशोरजी पाटील यांनी सर्व भक्तगणांना आवाहन केले आहे की 24 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 56 भोग दर्शन, श्री देवी महायज्ञ आणि नगरभोजनमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा। यावेळी पंडित विनायक भटकर महाराज आणि पुजारी मगर महाराज यांचीही उपस्थिती होती। जय माता दी। अकोल्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन केलेले आहे। तरी 9 दिवस इथे महाप्रसाद व श्रीमद भागवत कथा याचे आयोजन केलेले आहे। तसेच माताजीची प्राणप्रतिष्ठा दिवस 24 तारखेला इथे महायज्ञ व 56 भोग व नगरभोज महाभंडाऱ्याचे आयोजन केले आहे। तरी सर्व अकोल्यातल्या भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा। जय माता दी। गेल्या 4 दशकांपासून अकोली जहागीर येथील राजपूतपुरा परिसरातील महाराणा प्रताप चौकात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा आहे। जय किसान नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाने ही परंपरा जपली आहे। तब्बल 45 वर्षापासून सातत्याने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या आगमनाची दिमाखदार मिरवणूक आणि नवरात्रभर होणारे धार्मिक समाजातील उपक्रम। यंदाही ढोल ताशांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांसाठी महाप्रसाद हा मोठा आकर्षणाचा भाग असून यातून एकोपा आणि सामूहिकतेचा संदेश दिला जातो। नवरात्राच्या प्रत्येक दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, देवीची आरती, कीर्तन, भजन आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गावातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाला विशेष आकर्षण देतो।
या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खन्नाडे, उपाध्यक्ष जयदेवसिंग गोडिले, सचिव प्रीतमसिंग जालंधर, कोषाध्यक्ष विजयसिंग खन्नाडे यांच्यासह अक्षय जायले यांनी विशेष परिश्रम घेतले। मार्गदर्शक म्हणून दिगंबर जायले, राजेंद्र देशमुख, गोपालसिंग होळीळे, नामदेव जालंधर, कल्याणसिंग खन्नाडे, हिम्मतसिंग घोडेले, नंदू दामोदर, लालसिंग खन्नाडे, बापूसिंग हैदर, गजानन सिंग सोनवणे, जयसिंग गडले, सोनू इचोले व प्रकाश ठाकरे यांचीही उपस्थिती उल्लेखनीय ठरली। नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक वातावरण नव्हे तर समाजातील ऐक्य, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सहभागाचा संदेश दिला जातो। गेल्या 45 वर्षापासूनची ही अखंड परंपरा आजही गावाच्या सांस्कृतिक जळणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे। इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे। या प्रमुख मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला। सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? ओला दुष्काळ जाहीर। सततच्या पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 2 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक असलेले सोयाबीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे। प्रशासनाकडून वेळोवेळी पंचनामे केले जात असले तरी प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले। आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला। सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथांकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी करत त्यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। तसेच या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे। जर सरकारने या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। जय महाराष्ट्र। मी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष। आम्ही वाशिम या बाईट देण्याचं कारण म्हणजे हे जे शेतकऱ्यांवर जे दुःखाचं संकट कोसळलेलं आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आमदार खासदाराचा पगार जर तत्काळ 2 महिन्याचाही बंद केला तर मी म्हणतो पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं कर्जमाफी होईल। तुमचा याचा पगार एवढा नसून मागील 10 वर्षा पहिले हा पगार 50 ते 80 हजारापर्यंतच होता। तुमचा सरासरी आता जर धरला तर 250% वाढ झाली तुमच्या पगारामध्ये। मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करतो की ज्या शेतकऱ्यावर हे डोंगर कोसळलेला दुखाचा हे तुमच्या 2 ते 3 महिन्याचा पगार स्थगित करा आणि पूर्ण शेतकऱ्याचे कर्जमाफी करा। शेतकऱ्याचा ओला दुष्काळ साहेब शेतकऱ्यासाठी खूप कठीण झालेलं आहे। लाखो रुपयाचं खत बी बियाणं जमिनीमध्ये पेरलंय, पूर्ण या पाण्यामुळे वाहून गेलंय। शेतकऱ्यासाठी यानं आमचं तरी म्हणणं आहे की कर्जमाफी करायलाच पाहिजे। अमरावती जिल्हा बँकेच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 30 सप्टेंबर सभासदांना भेटवस्तू वाटपाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे। बँकेचे उपाध्यक्ष रुपेश ढोणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी गटातील संचालकांवर सहकार्य न करण्याचा आरोप केला आहे। अमरावती जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभासदांना भेटवस्तू वाटपाचा विषय आला असता बबलू देशमुख यांच्या गटातील 11 संचालकांनी विरोध केला।
त्यामुळे हा विषय मंजूर होऊ शकला नाही। सभासदांना आमसभेत भेटवस्तू देणे ही बँकेची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे। विरोधी गट सत्तेत असतानाही ही पद्धत सुरू होती। त्यामुळे आता विरोधकांचा विरोध हा निराधार आणि चुकीचा असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। विरोधकांनी मागील सभांचे इतिवृत्त वेळेत न दिल्याचा आणि सभांच्या नोटिसा न मिळाल्याचा आरोप केला होता। बँकेचे उपाध्यक्ष ढेपे यांनी हे आरोप चुकीचे असून सर्व नोंदी बँकेकडे उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले। विशेष सभांमध्ये मागील इतिवृत्त मंजूर करण्याची पद्धत नसते असेही त्यांनी सांगितले। तुम्ही सर्व त्या परंपरेची माहिती आहे, कारण की तुम्ही या जिल्हा बँकेच्या आमसभेला बरेच वर्षापासून उपस्थित लावता किंवा जिल्हा बँकेच्या राजकारणाशी म्हणा किंवा जिल्हा बँकेच्या संदर्भात तुम्ही सगळे नेहमी येत असता आणि त्या निमित्तानं भेटवस्तू देणं काही फार मोठा नवीन विषय नाही आहे। परंतु इथच्या विरोधकांनी त्याचं खूप मोठं एक भांडवल केलं। सभासदांच्या भेटवस्तूचा होता की येणाऱ्या 30 तारखेला ती सभा आहे आणि ती इतकी महत्त्वाची आपली वार्षिक साधारण सभा आहे जिच्यात आपण दरवर्षी आपल्या सभासदांना भेटवस्तू देतो। परंतु ठरल्याप्रमाणे विरोधकांनी त्यांना सुद्धा त्या भेटवस्तूला विरोध केला। आता विरोध करत असताना त्यांनी जे लेखी कारण दिले की मागील 2 वर्षापासून भेटवस्तूमध्ये भ्रष्टाचार, आमची चौकशी चालू आहे, आमचं त्या असं चालू आहे। आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला असं वाटते ना का ह्या भेटवस्तूमध्ये घेताना भ्रष्टाचार होते, तुम्हाला वाटते, झाला नाही। आम्ही त्यांना असं म्हटलं की तुमचीच कमिटी करा, तुमचेच लोक नेमा आणि तुमचेच लोक नेमून तुम्ही ते गिफ्ट वस्तू घ्या। शेवटी त्या गिफ्ट वस्तू ह्या आपल्या सर्वसामान्य सभासद जो शेतकरी ग्रामीण भागातला आहे त्याला आपण ते देत असतो। परंतु सत्ताधारी गटांच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहेत। त्यामुळे विरोधक राजकीय नैराश्यातून बँकेच्या चांगल्या निर्णयांना विरोध करत आहेत। हा विरोध गोरगरीब शेतकरी सभासदांच्या हिताच्या विरोधात आहे असेही उपाध्यक्ष ढेपे यांनी नमूद केले। पत्रकार परिषदेला संचालक अजय मेहेकरे आणि चित्रा डहाणे उपस्थित होते। दर्यापूर अमरावती महामार्गावरील धनंजय लॉज जवळ आज सकाळी एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। मृत व्यक्तीची ओळख पटली असून ती सैनिक कॉलनीतील राजेश अभिमान इंगडे असल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक चौकशीत मृत व्यक्ती दर्यापूर तहसील कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंगडे यांच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे कुणीतरी खून केल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे। तथापि नेमकं कोणत्या कारणांवरून ही घटना घडली आणि आरोपी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। दर्यापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे। तपास दर्यापूर पोलीस करत आहेत। घटनास्थळी श्वान पथक, फॉरेस्टिंग टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीचे पथक दाखल झाले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। दर्यापूरचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथणकर, मनीष दुबे, उपनिरीक्षक हरिहर गोरे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहे। सदर घटनास्थळी खुनाचाच प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। त्या दिशेने पोलीस तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे। नवरात्री निमित्त अमरावतीच्या परंपरा ग्रुपने आयोजित केलेल्या अंबा महाकुंभ रास गरबा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले। भाजप नेत्या नवनीत राणा, रवी राणा आणि अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या उत्सवाचा प्रारंभ झाला। नवरात्रीनिमित्त आयोजित या गरबा उत्सवात भाजप नेत्या नवनीत राणा आणि आयुक्त शर्मा यांनी पारंपरिक वेशभूषेत गरबा खेळून उपस्थितांचा उत्साह वाढवला। त्यांच्या सहभागाने कार्यक्रमात एक वेगळाच रंगतदारपणा आला। उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी महाआरतीमध्येही भाग घेतला आणि देवीचा आशीर्वाद घेतला। यावेळी दोन्ही मान्यवरांनी आयोजकांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली। गरबा हा फक्त एक खेळ नसून तो आपली समृद्धी, संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। शहराच्या सांस्कृतिक जीवनात असे उत्सव नवचैतन्य आणतात, असेही त्या म्हणाल्या। परंपरा ग्रुपने केलेल्या या भव्य आयोजनामुळे अमरावतीतील गरबा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। पुढील 9 दिवस हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल।
अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्यातील विविध देवी मंदिरात आज होती भाविकांची गर्दी. बागेतील मंदिरात भाविकांसोबत RRCचा भक्ती संवाद. कचरा घंटा गाडीचे दर 66% वाढले तरी नेत्यांची मात्र चुप्पी का? राजकीय पक्षांची जनतेसोबतची नाळ तुटली तर नाही ना? वरडी मटक्यांच्या प्रामाणिक धंद्यात पहिल्यांदाच आली खोट. पातुरात जुगाराच्या पैशावरून 2 गटात तुफान राडा. गरबा उत्सवात नवनीत राणा आणि सौम्या शर्मांनी टाकल्या एकत्र स्टेप्स. अमरावती परंपरा ग्रुपचा अंबा महाकुंभ महोत्सव सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.